मित्रांनो, समोर काही शब्द आहेत. त्या शब्दांपूर्वी अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरायचं आहे. चला वापरून पाहूया. हे चारीचे चारी शब्द ए ई आय ओ यू या स्वराने सुरुवात होतात म्हणून आपण ॲन ॲन्ट, ॲन एग, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला वापरलं. ही चारही उदाहरणं बरोबर आहेत. पुढे 4 शब्द आहेत. या 4पैकी 3 शब्दांची सुरुवात ओ यू आणि यू न होते, तर शेवटचा एक शब्द एच या व्यंजनाने सुरू होतो. या शब्दांपूर्वी आपल्याला उपपद वापरायचं असेल तर आपण काय करू, ए ई आय ओ यू स्वरापूर्वी ॲन वापरू. म्हणजेच ओ आहे म्हणून ॲन वापरलं, परत यूचे 2 शब्द आहेत म्हणून ॲन वापरलं, आणि एचनं सुरू होणारा शब्द आहे हा कन्सोनंट आहे म्हणून आपण अ वापरलं. ही चारीचे चारी उदाहरणं बरोबर आहेत का? नाहीत. जर अशा प्रकारची चूक तुमची होत असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. आज आपण इंग्लिश ग्रामरमधला आर्टिकल्स हा भाग पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशमधील आर्टिकल्स म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये उपपदे म्हणतो. उपपदे ही ॲडजेक्टिव्स म्हणून काम करतात. इंग्लिशमध्ये आर्टिकल्सचे 2 प्रकार आहेत. एक आहे इनडेफिनेट आर्टिकल, ज्याला आपण अनिश्चित उपपदे म्हणतो. यामध्ये अ आणि ॲन या दोन्हींचा समावेश होतो. अ आणि ॲन या दोन्हींचा अर्थ आहे वन किंवा एक. त्याचबरोबर दुसरं जे आर्टिकल आहे त्याला आपण डेफिनेट आर्टिकल म्हणतो. मराठीमध्ये निश्चित उपपद. द हे निश्चित उपपद आहे. आता आपण पाहू की अ ॲन द या आर्टिकल्सचा योग्य वापर कसा करावा. मागे आपण पाहिलेलं आहे की या शब्दांपूर्वी वापरलेली उपपदे ही चुकलेली आहेत. आपल्याला जो माहिती असलेला नियम आहे तो असा आहे, ए ई आय ओ यू हे जे स्वर किंवा वावल्स आहेत याने सुरू होणाऱ्या शब्दापूर्वी ॲन वापरावे. पण नियम असा आहे, ए ई आय ओ यू या साऊंडने सुरू होणाऱ्या शब्दांपूर्वी ॲन वापरावं लागतं. पहिली जी 4 उदाहरणं आपण पाहिली ती बरोबर आहेत, कारण ॲन ॲन्ट यातला एचा उच्चार अ सारखा होतो. त्यानंतर ईचा उच्चार ए सारखा होतो. ऑरेंजमधला ओचा उच्चार अ सारखा होतो आणि अम्ब्रेलामधला यूचा उच्चार अ सारखा होतो. त्याचप्रमाणे 1 रुपी नोटमधल्या वनचा उच्चार व होतो, म्हणजेच हा स्वराचा साऊंड नाही म्हणून या ठिकाणी अ आलं पाहिजे. त्यानंतर यूचा उच्चार य सारखा होतो, म्हणजेच हे कन्सोनंट आहे ज्याला आपण व्यंजन म्हणतो, म्हणून इथं पुन्हा अ आलं पाहिजे. परत युजफुलचा उच्चार यस सारखा होतो म्हणून इथं उपपद अ आलं पाहिजे. आणि एच ओ यू आरमधला यच हा सायलेंट असून उच्चार आवर असा होतो, म्हणजेच अचा उच्चार होत असल्यामुळे या ठिकाणी ॲन नावाचं उपपद येणार आहे. पुढे काही ॲन या आर्टिकलची उदाहरणं पाहूया. वावल साऊंड ए ई आय ओ यू आला. लक्षात घ्या की आपल्याला ए ई आय ओ यूचा साऊंड आला तर ॲन वापरायचं आहे. आपण ए ई आय ओ यू हे लेटर लक्षात घ्यायचं नाही आहे, आपल्याला साऊंड लक्षात घ्यायचं आहे. पहिलं उदाहरण आहे, डॉट डॉट ॲपल ग्रोज इन कोल्ड क्लायमेट. इथं ॲपल नावाचा शब्द आलेला आहे आणि याची सुरुवात होते अ ने आणि उच्चारसुद्धा अ ने होतो, म्हणून इथं ॲन आलं. ॲन ॲपल ग्रोज इन कोल्ड क्लायमेट. दुसरं उदाहरण आहे, आय सॉ डॉट डॉट एलिफंट. एलिफंट ए. ए हा एक साऊंड आहे, वावल साऊंड आहे म्हणून परत इथं आलं ॲन. तिसरं उदाहरण आहे, ही बॉट डॉट डॉट इंक पॉट. इंक पॉट ई याचा उच्चार वावल साऊंडने होतो म्हणून ॲन आलं. चौथं उदाहरण आहे, डॉट डॉट ऑरेंज कंटेन्स व्हिटॅमिन सी. ऑरेंजमधला ओ हा एक वावल साऊंड आहे म्हणून परत इथं ॲन आलं. आणि त्यानंतरचं उदाहरण आहे, आय ब्रिंग डॉट डॉट अम्ब्रेला. अम्ब्रेलाची सुरुवात यूने झालेली आहे आणि यूचा उच्चार या ठिकाणी अ असा होतो, म्हणून आपण इथंही ॲन नावाचा आर्टिकल वापरणार आहे. त्यानंतरचं उदाहरण आहे, ही इज डॉट डॉट ऑनेस्ट मॅन.
व्यंजनाने सुरुवात पण स्वराचा उच्चार असल्यास, आता इथं जो आलेला शब्द आहे तो आहे एच, पण हा एच या ठिकाणी सायलेंट आहे आणि याचा उच्चार होतो ऑनेस्ट. ऑनेस्ट उच्चार होतो अने सुरू होतो, म्हणून आपण इथं वापरणार आहे ॲन, कारण आपण विचारामध्ये घेणार आहोत साऊंड, लेटर नव्हे, साऊंड. 7 नंबरचं उदाहरण आहे आय विल बी देअर इन डॉट डॉट आवर. याही ठिकाणी एचचा उच्चार होत नाही, सुरुवात व्यंजनाने आहे पण उच्चार मात्र स्वराने होतो, म्हणून इथं आपण ॲन वापरलं. पुढचं उदाहरण आहे ही इज डॉट डॉट एम ए इंग्लिश. या ठिकाणी एम ए नावाची एक पदवी किंवा डिग्री आहे, याची सुरुवात स्वराने होते. जरी लेटर एम असलं तरी साऊंड मात्र स्वरासारखा होतो, म्हणून आपण इथं ॲन वापरणार आहे. म्हणजे ही इज ॲन एम ए इंग्लिश. त्यानंतरचं उदाहरण आहे मिस्टर पाटील इज डॉट डॉट एस पी. उच्चार बघा, एस पी याची सुरुवात होते एने, म्हणून इथं येणार आहे ॲन. एस हे लेटर आहे पण आपल्याला साऊंड पाहायचं आहे, म्हणून इथं आलं ॲन एस पी. त्यानंतरचं उदाहरण आहे मिस्टर पाटील इज डॉट डॉट एस पी ऑफ द कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. या ठिकाणी द नावाचा आर्टिकल येणार आहे, कारण याच्या पुढे स्थानदर्शक शब्द आलेला आहे, तो म्हणजे कोल्हापूर. अशाच प्रकारचे खाली काही शब्द आहेत. उदाहरणार्थ ॲन एम एल ए, ॲन एन सी सी ऑफिसर, ॲन एम एस सी. यानंतर काही ए या आर्टिकलची उदाहरणं पाहूयात. कन्सोनंट साऊंड बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाउन. व्यंजनाने सुरू होणाऱ्या सामान्य नामापूर्वी. उदाहरणार्थ लोकेश इज अ टीचर. टीचर हे एक सामान्य नाम आहे, म्हणून आपण अ वापरलं. दुसरं उदाहरण आहे आय सॉ अ बर्ड. बर्ड नावाचं सामान्य नाम आहे, म्हणून आपण याही ठिकाणी अ वापरलं. त्यानंतरचा वापर इन्स्टीड ऑफ वन. काही वेळेला इन्स्टीड ऑफ वन ऐवजी ए या आर्टिकलचा वापर करण्यात येतो. उदाहरण आहे ही हॅज अ कार. या अचा अर्थ आहे वन कार, म्हणजे जिथं वनच्या ऐवजी अ वापरण्यात आलेला आहे. आय हॅव अ बुक ऑन इंग्लिश ग्रामर. अ बुक एक पुस्तक आहे, आपण वन बुक याच्याऐवजी अ बुक वापरतो. त्यानंतर अनोळखी व्यक्ती असेल तर आपण अ वापरतो. आय सॉ अ वुमन विथ अ बेबी इन हर हँड. त्यानंतर उद्गारवाचक वाक्यामध्ये अ वापरण्यात येतं. उदाहरण आहे व्हॉट अ स्ट्रॉंग ॲनिमल इट इज आणि व्हॉट अ हंबल मॅन ही वॉज. समान गुणधर्म दाखवण्यासाठी विशेष नामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग होतो. आता सामान्य नामापूर्वी आपण अ वापरतो. ही इज अ कुंभकर्ण. आपल्या सर्वांना माहिती आहे की कुंभकर्ण नावाचं महाभारतामध्ये एक पात्र होतं. कुंभकर्ण हा फार झोपाळू होता, जास्त काळ झोपायचा. आता असा एखादा व्यक्ती जर असेल की ज्याला जास्त झोप घ्यावी लागत असेल, त्याच्या त्या गुणाची तुलना करण्यासाठी कुंभकर्ण हा शब्द इथं वापरलेला आहे. म्हणजे ही इज अ कुंभकर्ण असं वाक्य तयार केलेलं आहे. पण ही इज द कुंभकर्ण ऑफ माय स्कूल. शाळेमध्ये असा एखादा विद्यार्थी असेल की जो कुंभकर्णासारखा नेहमी सतत झोपत असतो, तर त्यावेळी मात्र इथं द वापरावं लागतं, कारण कुंभकर्णनंतर येणारा शब्द हा एखाद्या वेळेशी किंवा स्थळाशी जोडलेला आहे. पुढची काही उदाहरणं पाहूया. जर स्वराने सुरुवात होत असेल पण उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर आय वॉज अ युनिव्हर्सिटी स्टुडंट. कारण यू नावाच्या स्वराने सुरुवात झालेली आहे, मात्र उच्चार य यासारखा होतो, व्यंजनासारखा होतो, म्हणून इथं अ नावाचा आर्टिकल आलेला आहे. ही हॅड अ युरोपियन फ्रेंड. युरोपियन या शब्दाची सुरुवात होते ईने, पण याचा उच्चार होतो कन्सोनंट य सारखा, म्हणून इथं अ युरोपियन फ्रेंड. काही उदाहरणं आहेत अ युनिफॉर्म, अ युनियन, अ युजफुल पर्सन. वर्ड स्टार्ट विथ वनने सुरू होणारे शब्द. ही इज अ वन आईड जायंट.
ओ न सुरुवात आहे पण उच्चार मात्र कन्सोनंट सारखा आहे. इट इज अ वन साइडेड मॅच. वन नावाचा शब्द आहे, पाठीमागं ए नावाचं आर्टिकल येईल. त्यानंतर बिफोर फ्रेज, फ्रेज पूर्वी ए किंवा ॲन येईल वाक्यप्रचारापूर्वी. उदाहरणार्थ हॅव अ टी, टेक अ लुक, हॅव अ चान्स, टेक ॲन इंटरेस्ट. इथं ॲन आलं कारण आय नावाचा वावल साऊंडनं सुरुवात आहे. प्रॉपर नाउन ऑफ अननोन पर्सन, अनोळखी व्यक्तीसाठी. अ मिस्टर पाटील वॉन्ट्स टू मीट यू. अ मिस्टर पाटील, कुणीतरी एक मिस्टर पाटील आहेत ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे. अ मिस गुप्ता इज कॉलिंग यू, कुणीतरी मिस गुप्ता नावाची अनोळखी व्यक्ती आहे जी तुम्हाला कॉल करत आहे. बिफोर वर्ब यूज्ड ॲज नाउन, जर क्रियापदाचा वापर नामासारखा होत असेल तर त्या नामापूर्वी अ हे आर्टिकल येईल. उदाहरण आहे माय फादर हॅज गॉन फॉर अ वॉक आणि ही टेक्स अ कॅच. त्यानंतर प्राईज, रेट, स्पीड सांगताना आपल्याला अ आणि ॲनचा वापर करावा लागतो. आय हॅव अ डझन मँगोज, ही हॅड 1,000 रुपीज, 1,000 रुपीज, रुपीज 50 अ किलो. या ठिकाणी अ म्हणजेच पर, प्रत्येक किलो मागे. यानंतर आपण पाहणार आहोत द हे आर्टिकल केव्हा येतं. एक सामान्य नामाचा उल्लेख पुन्हा करताना. उदाहरणार्थ आय सॉ अ मॅन, मी एक माणूस पाहिला. परतच्या वाक्यामध्ये अ मॅनच्या ऐवजी द मॅन येईल. द मॅन वॉज अ डॉक्टर. पुढचं उदाहरण पाहूया. आय मेट अ वुमन, मी एका स्त्रीला भेटलो. द वुमन वॉज माय फ्रेंड्स मदर. या ठिकाणी अ वुमनचं द वुमन झालं कारण त्याचा उल्लेख परत आलेला आहे, पुन्हा आलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे की जगातील एकमेव गोष्टीपूर्वी आपल्याला द हे उपपद वापरावं लागतं. द मून इज शायनिंग इन द स्काय, द मून. द सन रायझेस इन द ईस्ट, द सन. त्याचप्रमाणे द ताजमहल, द एल्फ अशी काही उदाहरणं सांगता येतील. त्यानंतरचा प्रकार आहे बिफोर द नेम्स ऑफ होली बुक्स. काही धर्मग्रंथांच्या नावापूर्वीसुद्धा द हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द भगवद्गीता, द बायबल, द कुराण, द रामायण. त्यानंतर काही न्यूजपेपर आणि काही मॅगझिनच्या नावापूर्वीसुद्धा द वापरतात. उदाहरणार्थ द लोकमत, द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू. एखादी पोस्ट आहे किंवा पद आहे त्यापूर्वीसुद्धा आपण द वापरतो. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द चीफ मिनिस्टर ऑफ इंडिया, द कलेक्टर, द डायरेक्टर. त्यानंतर दिशांच्या नावापूर्वी द वेस्ट, द ईस्ट, द साऊथ. पुढचा प्रकार आहे नद्या, समुद्र, पर्वत यांच्या नावापूर्वी, म्हणजेच द गंगा, द इंडियन ओशन, द हिमालया. त्यानंतर बिफोर द नेम्स ऑफ ऑफिस, स्टेशन, सिनेमा, म्युझियम या शब्दांपूर्वीसुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागतं. उदाहरणार्थ आय एम इन द म्युझियम, ही इज इन द ऑफिस. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे जहाजाच्या नावापूर्वी, बिफोर द नेम्स ऑफ शिप्स. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. टायटॅनिक नावाचं जहाज आहे, जहाजाच्या नावापूर्वी आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागतं. अ शिप कॉल्ड कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे. कॅलिफोर्निया नावाचं एक जहाज आहे, त्या जहाजाच्या नावापूर्वी आपल्याला द वापरायचं आहे. द कार्पेथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. त्यानंतर सुपरलिटिव्ह डिग्रीपूर्वी द हे आर्टिकल वापरतात. उदाहरण आहे ही इज द टॉलेस्ट बॉय इन अवर क्लास, द टॉलेस्ट. त्यानंतर एलिफंट इज द बिगेस्ट ॲनिमल, द बिगेस्ट. अशा प्रकारची काही उदाहरणं सांगता येतील. सुपरलिटिव्ह डिग्रीपूर्वी नेहमी द आर्टिकल येतं. त्यानंतर आहे बिफोर ऑर्डिनल्स, म्हणजेच आपण त्याला म्हणतो क्रमवाचक विशेषणापूर्वी. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड हे विशेषण आहेत
ज्याला आपण क्रमवाचक विशेषण म्हणतो, त्याच्यापूर्वी द फर्स्ट, द थर्ड असे शब्द वापरावे लागतात. वाक्य पहा, ही वॉज द फर्स्ट स्टुडंट टू अराईव्ह. त्यानंतरचं उदाहरण आहे, बिफोर अ सिंग्युलर नाउन रिप्रेझेंट अ क्लास ऑफ ॲनिमल ऑर थिंग. एकवचनी प्राणीवाचक नाम जातीबद्दल माहिती सांगत असेल तर, उदाहरणार्थ द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. कुत्रा हा विश्वासू प्राणी आहे. एक कुत्रा नाही तर या ठिकाणी जातीबद्दल माहिती सांगितलेली असेल तर आपल्याला अ डॉगच्या ऐवजी द डॉग वापरावं लागतं. पण जर दुसरं उदाहरण पाहिला, त्यामध्ये डॉग्ज आर फेथफुल, या ठिकाणी डॉग्स हे प्ल्युरल फॉर्ममध्ये जर आलं तर मात्र आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं नाही. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नंतर आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागतं. उदाहरणार्थ ही कॅन प्ले द पियानो. पुढचा प्रकार आहे विशेषणाचा नाम म्हणून उपयोग केला असेल तर, उदाहरणार्थ द रिच शुड हेल्प द पुअर. या ठिकाणी वापरलेला रिच हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, पण रिच हा शब्द पूर्ण श्रीमंत लोकांसाठी वापरलेला आहे, म्हणून या ठिकाणी रिचच्या पूर्वी द हे आर्टिकल वापरलेलं आहे. त्याचबरोबर द यंग, द एज्युकेटेड अशी काही उदाहरणं पाहता येतील. त्यानंतरचा प्रकार आहे बिफोर प्रॉपर नाउन फॉर द पर्पज ऑफ कम्पॅरिझन. सामान्य नामाचा संबंध विशिष्ट स्थळाशी किंवा वेळेशी जोडला असेल तर, उदाहरणार्थ ज्ञानेश्वर इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. या ठिकाणी इंडिया नावाचा एक स्थळवाचक शब्द आलेला आहे, म्हणून आपण शेक्सपियरपूर्वी द हे उपपद किंवा द हे आर्टिकल वापरतो. त्यानंतरचा नियम आहे, एखाद्या शोधापूर्वी आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागतं. वेन वॉज द मोबाईल इन्व्हेंटेड. मोबाईलचा शोध केव्हा लागला. इथं मोबाईलपूर्वी आपल्याला द नावाचं आर्टिकल वापरायचं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत की अ, ॲन आणि द यापैकी कोणतंही आर्टिकल जेव्हा येत नाही तेव्हा त्याला झिरो आर्टिकल किंवा नो आर्टिकल असं म्हणतो. त्याचे काही आपण नियम पाहून घेऊया. नियम आहे, प्रमुख शहरांच्या नावापूर्वी मुंबई, नागपूर यापूर्वी आपल्याला अ अँड द काहीही वापरायचं नाही. उदाहरणार्थ वी लिव्ह इन इचलकरंजी. दुसरा प्रकार आहे, धातूंच्या नावापूर्वी आपल्याला कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही आहे. उदाहरण आहे गोल्ड इज फाउंड इन ऑस्ट्रेलिया. या ठिकाणी अ गोल्ड किंवा द गोल्ड येणार नाही, कारण धातूच्या नावापूर्वी आर्टिकल येत नाही. त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या नावापूर्वी, उदाहरणार्थ आय एम अ फॅन ऑफ सचिन तेंडुलकर. या ठिकाणी सचिन तेंडुलकरच्या पूर्वी कोणतंही उपपद येणार नाही, म्हणजे झिरो आर्टिकल येईल. पुढचा नियम आहे देशाच्या नावापूर्वी. कोणत्याही देशाच्या नावापूर्वी आपल्याला आर्टिकल वापरण्याची गरज नसते. उदाहरण आहे ही इज फ्रॉम इंग्लंड. त्यानंतरचा नियम आहे आजाराच्या नावापूर्वी, बिफोर अ नेम ऑफ इलनेसेस. शी इज सफरिंग फ्रॉम कोफ. त्यानंतरचा नियम आहे बिफोर पजेसिव्ह केस, षष्टी विभक्तीपूर्वी, धिस इज माय कार. या ठिकाणी माय नावाची एक षष्टी विभक्ती आहे, म्हणून आपण या ठिकाणी झिरो आर्टिकल वापरणार आहे. त्यानंतर बिफोर अ नेम ऑफ गेम, खेळाच्या नावापूर्वी. उदाहरण आहे ही प्लेज क्रिकेट. क्रिकेटपूर्वी झिरो आर्टिकल. शेवटी आपण काही प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स पाहून घेऊया. दहा क्वेश्चन्स दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला अ अँड द किंवा झिरो आर्टिकल वापरायचं आहे. सोडवण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळानंतर आपल्याला त्याचे आन्सर्स पाहायला मिळतील.